श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम गण गणपते नमः। आज आपण या व्हिडिओमध्ये 21 दुर्वांचे श्री गणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य तसेच दुर्वा म्हणजे काय, गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। श्री गणेशाला 21 दुर्वा वाहणं ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना आहे। गणेशाचे मूळ स्वरूप प्राणशक्तीचे अधिष्ठान आहे, त्यामुळे दुर्वा अर्पण केल्याने भक्तांच्या प्राणतत्वाशी संबंध दृढ होतो। हे फक्त एक पारंपरिक कर्मकांड नसून यामागे गहन आध्यात्मिक अर्थ, सूक्ष्म देह शुद्धीकरण आणि मनशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग आहे। आता आपण जाणून घेऊया 21 दुर्वांचे रहस्य, त्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिकारात्मक अर्थ आणि त्यांच्या माध्यमातून साधकाला प्राप्त होणारी अंतयात्रा। दुर्वा म्हणजे काय? दुर्वा म्हणजे सात्विकता, प्राणशक्ती आणि शुद्धीकरणाचे प्रतीक। दुर्वा या शब्दाचा अर्थ असा आहे की दुःख व्रजती ती दुर्वा, जे दुःख दूर करते ती दुर्वा। ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे। ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते। म्हणजेच दुर्वा या शब्दाचा अर्थ फक्त गवत नव्हे तर जीवनशक्ती, सात्विकता आणि मंगलतेचे प्रतीक असलेली पवित्र वनस्पती आहे। श्री गणेशाला सर्वाधिक प्रिय आहे। गणेशाला अर्पण केल्याने संकट, विघ्न, उष्णता व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? वेदांतानुसार दुर्वा ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे। गणपती सुद्धा मूलाधार चक्राचा अधिपती असल्यामुळे दुर्वा आणि गणेश यांचा संबंध मूल प्रकृतीची बीजशक्ती निगडित आहे। शास्त्रात मानले जाते, दुर्वांकुरेस्तु य पूज्यस शतम वर्षांनी तिष्ठती। जो गणेशाला दुर्वा अर्पण करतो त्याचं आयुष्य शतायू हो। गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत, त्यामागील कथा काय आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकदा अंडलासूर नावाचा एक असुर पृथ्वीवर प्रचंड अत्याचार करू लागला होता। त्याच्या अंगातून इतकी भीषण ज्वाला व उष्णता निघत असे की देव, ऋषी, मानव सगळे घाबरून गेले। पृथ्वीवरील जीवनसृष्टी होरपळून जाऊ लागली। कोणीही त्याला थांबवू शकत नव्हते। तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन गणेशाला प्रार्थना केली की हे विघ्नहर्त्या गणेशा, तूच आम्हाला या संकटातून वाचव। गणेशाने ते आव्हान स्वीकारले। युद्धाला उभे राहून त्यांनी अंडलासुराचा निग्रह केला। काही कथांमध्ये सांगितले आहे की गणेशाने आपल्या सोंडीच्या प्रहाराने त्याचा नाश केला, तर काही आख्यायिकेत असे म्हटले आहे की गणेशाला अंडलासुराला थेट गिळून टाकले। परंतु अंडलासुराचे शरीर आगीसारखे धगधगणारे असल्याने त्याला गिळल्यानंतर गणेशाच्या पोटातून प्रचंड उष्णता बाहेर पडू लागली। संपूर्ण विश्वभर गणेशाच्या उष्णतेने वातावरण तापले। देव ऋषींनी उपाय शोधला तेव्हा ऋषींनी शीतल व सात्विक तत्वाने भरलेली दुर्वा गणेशाला अर्पण केली। 21 दुर्वाचे गुच्छ अर्पण केल्यानंतर गणेशाची उष्णता शांत झाली आणि ते पूर्ववत झाले। त्या क्षणापासून गणेशाने सांगितले, ज्या दुर्वेने माझ्या अंगातील ज्वाला शांत केल्या ती मला अत्यंत प्रिय आहे। माझ्या पूजेत ती अनिवार्य अर्पण करावी। या कथेतून शिकवण काय आहे, तर गणेश हा विघ्ननाशक आणि संकटमोचक आहे। दुर्वा म्हणजे शांतता, प्राणशक्ती व सात्विकतेचे प्रतीक आहे। जेव्हा जीवनात ताण, ताप, संकटे व विघ्न निर्माण होतात तेव्हा गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ती सर्व शांत होतात। 21 दुर्वांचे आध्यात्मिक अर्थ आणि सारांश काय आहे, तर एकाग्रता म्हणजे मन एकवट करण्याची सुरुवात, द्वैत निवृत्ती, मी ते सुख दुःख या पलीकडे जाणे, त्रिगुण शमन म्हणजे सत्व, रज, तम यावर स्वयं, चतुर्वेद पूजन म्हणजे ज्ञान प्राप्तीची दिशा, पंचतत्व साक्षात्कार म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे संतुलन, षडचक्र जागृती म्हणजे मूलाधार ते आज्ञाचक्रापर्यंतची ऊर्जा प्रवाह निर्मिती, सप्तधातू शुद्धी म्हणजे शरीरातील 7 धातूंची निर्मळता, अष्टदिशा रक्षण म्हणजे संपूर्ण जीवनात रक्षण भाव, नवग्रह शांतता म्हणजे ग्रहदोष निवारण,
एकाग्र रुद्र तत्व प्रबोधन म्हणजे रुद्र तेज जागवणे, द्वादश आदित्य तेज जागरण, त्रयोदशी म्हणजे मृत्यू तत्वावर विजय, चतुर्दशी म्हणजे मनातील भयांवर मात, पौर्णिमा म्हणजे समृद्धी आणि शांतीची प्राप्ती, षोडश संस्कार जागृती म्हणजे जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करणे, सप्तर्षी स्मरण म्हणजे ऋषी मार्गाची स्मृती, अष्टसिद्धीची प्राप्ती, नवविधा भक्तीचा आभास, विश्वरूप दर्शनाची पात्रता, पूर्ण आत्मसमर्पण म्हणजे तमेव सर्व भावना संपन्न पूर्ती. 21 दुर्वा अर्पण करताना साधक ज्या प्रकारे जप, ध्यान किंवा मंत्रोच्चार करतो त्याने ऊर्जा केंद्रावर सकारात्मक प्रभाव पडतो. विशेषतः हे उपाय मूलाधार हे सहस्त्रसार चक्र शुद्ध करतात. ओम गणपते नमः दुर्वांकुराण समर्पयामी. या मंत्राने प्रत्येक दुर्वा अर्पण केल्यास ती जणू अंतर्यामाला वाहिलेली श्रद्धा ठरते. दुर्वा फक्त तृण नाही, ती भक्तीचा मूल मंत्र आहे. 21 दुर्वा म्हणजे 21 भावस्थिती, 21 शरीरातील केंद्राची शुद्धी, 21 पायऱ्यांची आत्मोन्नती. जेव्हा श्रद्धा, मंत्र आणि ध्यान यांची त्रिसूत्री या 21 दुर्वांकुरामध्ये एकत्र येते तेव्हा साधकाला श्री गणेशाचा सिद्धदाता रूपात साक्षात्कार होतो. 21 दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या 21 मौन प्रार्थना आणि श्री गणेश त्या सर्व प्रार्थनांचा एकाच प्रसादाने उत्तर देतो. विघ्न नाही, विजयी हो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गणपते नमः असे लिहा. धन्यवाद.